जीवन है चलने का नाम, करना कभी नहीं विश्राम। घड़ी सदा टिक टिक करती, रुकने का नहीं लेती नाम। घड़ी सदा टिक टिक करती, रुकने का नहीं लेती नाम। घड़ी नुमा सब आगे बढ़ना, सूरज शानित ऊपर उठना। घड़ी नुमा सब आगे बढ़ना, सूरज शानित ऊपर उठना। कण कण में अपनत्व देख कर सबको दिल से करो प्रणाम। कण कण में अपनत्व देख कर सबको दिल से करो प्रणाम। जीवन है चलने का नाम। लहराना सागर से सीखो, आसमान सा हृदय विशाल। लहराना सागर से सीखो, आसमान सा हृदय विशाल। सहनशील बन धरती जैसे, मिलजुल करते जाना काम। सहनशील बन धरती जैसे, मिलजुल करते जाना काम। जो चलता वह आगे बढ़ता, मेहनत का जो चलता वह आगे बढ़ता, मेहनत कर पाता पदनाम। जो चलता वह आगे बढ़ता, मेहनत कर पाता पदनाम। जीवन है चलने का नाम, करना कभी नहीं विश्राम। जीवन है चलने का नाम, करना कभी नहीं विश्राम। माँ जैसी हो मीठी बोली, मन में सच्चे उच्च विचार। माँ जैसी हो मीठी बोली, मन में सच्चे उच्च विचार। अपने जैसा सबको जानो, सेवा से कर लो सुविचार। अपने जैसा सबको जानो, सेवा से कर लो सुविचार। जीवन है चलने का नाम, करना कभी नहीं विश्राम।
अक्षरशः आतुर होते. कदाचित तुमच्याही ते लक्षात आलेलं असेल. आपल्या प्रशालेच्या संगीत विभागानं सुद्धा तुमच्यासाठी स्वागत गीताची तयारी केलेली आहे. शेलार सरांनी त्याची तयारी घेतलेली आहे. शिक्षक झाल्यानंतर आत्म्याची उन्नती झालेली असते आणि त्याचं प्रत्यंतर आज प्रत्येक शिक्षकाला येत आहे. मूर्तीविना मंदिराची जशी अवस्था असते, आत्म्याविना देहाची जशी अवस्था होते, तशीच आपल्या प्रशालेची सुद्धा अवस्था या कोरोना साथीच्या काळात झालेली होती आणि सगळ्यांनी ते अनुभवलं सुद्धा. तुमच्या येण्यामुळं शाळेमध्ये जीव येतोय, इसेन्स येतोय, स्पिरिट येत आहे. जसं गुलाबाचा सुगंध हा त्याचा इसेन्स आहे, तसं या शाळेच्या इमारतीमध्ये तुमचं येणं, तुमचं अस्तित्व, तुमचं असणं हाच त्याचा मुख्य आशय आहे. त्यामुळं मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. साने गुरुजींच्या शब्दामध्ये विद्यार्थ्यांचं मनोरंजन करणं हीच शिक्षकाची खरी साधना असते. मी आदरणीय शेलार सर आणि त्यांच्या टीमला विनंती करतो विद्यार्थिनींचं सुरेख स्वागत करावं.
या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रशालेच्या पर्यवेक्षिका गायकवाड मॅडम, त्याचबरोबर सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि गेली आठवडाभर तुमचं स्वागत कसं करायचं, तुम्हाला कसं रिसीव कसं करायचं आणि तुमच्या आनंदामध्ये भर कशी घालायची यासाठी विचार करणारे शिलार सर आणि या विद्यार्थिनीच्या समोर दिसत आहेत. त्या रोजच शाळेत येत होत्या आणि याची प्रॅक्टिस करत होते या आठवड्याभरात. तर त्या संगीत विभागाचे शिलार सर आणि त्यांचं वाद्यवृंद आणि माझ्यासमोर बसलेल्या इयत्ता 10वीच्या माझ्या लाडक्या मैत्रिणी, खूप दिवस झाला, खूप दिवस म्हणण्यापेक्षा बरोबर 1.5 वर्ष झालं की आपण भेटलो नाही आहोत. तुम्ही 9वी मधून 10वी मध्ये गेलात आणि 9वी मध्ये पण शाळा नाही झाली आणि आता 10वीचं प्रथम सत्र संपत आलं आणि तेव्हा आपली शाळा चालू होती. पहिल्यांदा 7 जुलैला एक परिपत्रक आलं शाळा सुरू करण्यासंदर्भात, त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये एक परिपत्रक आलं आणि आता 24 सप्टेंबरला एक परिपत्रक आलं की 4 ऑक्टोबरपासून शाळा चालू कराव्यात. आणि मीडिया मार्फत आणि इतर सगळ्यांच्या मार्फत तुमच्यापर्यंत सूचना येऊन गेली आणि प्रत्येकाच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या असतील टीव्हीवरती किंवा माध्यमाच्या बातम्यांच्या माध्यमामधून पाहिलं असेल. तर खूप उत्सुकता होती, शाळा कधी सुरू होते आणि कधी आपण एकमेकांना भेटतो. तसं म्हटलं तर आज मला आता गायकवाड मॅडम म्हटल्या की वाटतच नाही या मुलींचा 1.5 वर्ष गॅप आहे. तीच शिस्त, त्याच पद्धतीने तुम्ही इथे एकत्र आलाय. मला तर वाटलं की थोडं आणखी घडून आलाय तुम्ही, कारण मला लक्षात आलं की 10वीच्या मुली म्हटल्यानंतर आम्हाला खूप वेळा सूचना सांगावी लागायची वाईके देशमुख सरांना की शांत राहा, आवाज करू नका, तुमचा आवाज आधी बंद करा, मग आम्ही आमचा आवाज चालू करतो. एवढं सांगावं लागत होतं. पण आज मी म्हटलं बोला तुम्ही, तरी पण तुमचा आवाज नाही आला. अर्थात मास्कमध्ये बोलत होता की नाही माहित नाही मला, पण आवाज नाही आला. अतिशय शांत आणि शिस्तबद्ध तुम्ही आलात. म्हणजेच शाळेचं आणि शिक्षणाचं उद्दिष्ट एक आहे की शिस्तप्रिय राहणं आणि ही शिस्त तुमच्यामध्ये मला वाटतं आलेली आहे. आणि जोपर्यंत शाळा चालू राहते तोपर्यंत तुमच्यामध्ये आणि शाळा संपल्यानंतरही अशी शिस्त तुम्ही अंगी बाळगावी असं मी तुम्हाला आवाहन करते. आत्ता कोरोना संपलेला नाही, कोरोना हा आहेच अजून पण. त्यामुळं आपण आपली स्वतःची काळजी घ्यायची. आता कोणी दुसरे तुमची काळजी घेणार नाही. मग त्यासाठी तुम्हाला सतत तुमच्यावरती भिनलंयच. आता नव्हे आपल्या म्हणजे जीवनक्रमामध्येच त्याचा सहभाग आपण समावेश करून घेतलाय. कोणत्या 3 गोष्टींचं घेतलंय तर मास्क लावणं, सॅनिटायझर वापरणं आणि सुरक्षित अंतर ठेवणं. त्याचबरोबर तुम्ही आहारही चांगला घ्या, शिळं अन्न खाऊ नका, वेळेवर आहार घ्या, शांत व्यवस्थित झोप पण घ्या, विश्रांती पण घ्या आणि योग्य व्यायामही करा. म्हणजे आपण कोरोनालाच काय तर इतर सगळ्याच आजारांना आपण दूर ठेवू शकू. आणि जे शासनाने आपल्याला सांगितलं की आजपासून शाळा चालू करा. आणि आणखीन एक कारण म्हणजे आमच्यामध्ये दुरी न वाटण्याचं कारण म्हणजे आपण भेटतच होतो. सगळे शिक्षक तुम्हाला भेटत होते SPM ॲपच्या माध्यमामधून. मी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील आणि शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील या दोघांनाही आपल्या सगळ्यांच्या वतीनं धन्यवाद देते. सगळीकडे बंद असताना, सगळंच बंद असताना आपण बघतो की गुगल मीटवरती शिक्षण असेल तर ते कितपत प्रभावीपणे होतं, नाही व्यवस्थित होत. पण आपण संस्थेने तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची वेगळी फी आकारणी न करता SPM ॲप चालू केलं आणि आपलं मला वाटतं जुलैमध्येच, जूनपर्यंतच फक्त शाळा बंद होती. पण आपण आपल्या सगळ्या शिक्षकांनी 10वीचं वर्ष
चालू केलं होतं व्हॉट्सअपच्या आणि गुगल मीटच्या माध्यमामधून, पण SPM हा एक लर्निंग प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून दिला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीनं दादांचे आणि दीदींचे मी मनापासून आभार मानते. त्यानंतर ऑनलाईन शिक्षणामध्ये अडचण अशी आली की ऑनलाईन तास आपण घेत होतो, तासच काय परिपाठ पण घेत होतो. जाधव सर हे आपले सांस्कृतिक कार्यक्रम उपक्रम जे होत आहे तेही ॲपच्या माध्यमामधून आपल्यापर्यंत पोहोचवले जात होते. ॲपच्या माध्यमामधून आपण घटक चाचणी परीक्षा पण घेतली. किती मुलींनी घटक चाचणी परीक्षा ॲपच्या माध्यमामधून दिली? 100% आभारी आहे, धन्यवाद. किती मुलींनी सेतू अभ्यासक्रम परीक्षा दिल्या? परीक्षा क्रमांक 1, 2 आणि 3-4 मुलींनी नाही दिली, बाकी मला वाटते सगळ्या मुलींनी तेही पेपर दिले. छान. म्हणजे अभ्यासापासून आपण बाजूला झालेलो नाहीये पूर्णपणे. जसं सगळेजण म्हणतायत तसं जिजामाताच्या बाबतीत थोडं वेगळेपण आहे. तुम्ही अभ्यासामध्ये आहात, पूर्ण अभ्यास सोडून दिलेली अशी कुठलीच मुलगी नाहीये, कारण सेतू अभ्यासक्रम, स्वाध्याय आणि घटक चाचणी परीक्षा या माध्यमामधून आम्ही तुमचं मूल्यमापन केलंय आणि तुम्ही शिकत आहात असं वाटतंय. फक्त एक वाईट या गोष्टीचं वाटलं मैत्रिणीनं, मला सांगावंसं वाटतं तुम्हाला, कारण चांगलं आणि वाईट दोन्ही आपण तिथे बोलतो, आपल्याशी संवाद करतो. SPM ॲपवरती खूप मेहनतीनं शिक्षक तास घेत होते. 15 मिनिटाच्या तासाचं रेकॉर्डिंग करण्यासाठी शिक्षकांना 4 ते 5 तास मेहनत घ्यावी लागत होती. तेव्हा तो 15 मिनिटाचा तास त्यांचा व्हायचा. म्हणजे इथं 11 ते 5 थांबून तास घ्यायचे शिक्षक आणि ते तास तुम्हाला पाठवायचे. पण ते पाठवलेले तास बघण्यामध्ये मात्र तुम्ही कमी पडला. रेग्युलर तुम्ही ते तास पाहिले नाही आणि त्याचं आम्हाला खूप वाईट वाटलं की जिजामाता कन्या प्रशाला असताना सुद्धा त्याचा रेशो आम्हाला टक्केवारी द्यावी लागायची प्रत्येक आठवड्याला. आणि शिक्षण प्रसारक मंडळाचं लक्ष जिजामाता कन्या प्रशालेकडे असायचं, किती टक्के यांचं होतंय. पण आपलं मला वाटतं 22-23% पुढं आपलं गेलंच नाही. म्हणजे 1500 मुलींपैकी 200 आणि 300 मुली फक्त अभ्यास करत होत्या, असं तो रेशो सांगतो. तर ठीक आहे, जे अभ्यासाचं करायचं राहून गेलं किंवा अभ्यास ज्यांनी केला या सगळ्यांनाच आपण आता आजपासून बरोबर आलो आहोत. मागं राहणारी विद्यार्थिनी असेल तरी सुद्धा मी शिक्षकांना आवाहन करते की त्या विद्यार्थिनींचं नेमकं काय पाठीमागं राहिलंय ते पाहावं आपल्या विषयाच्या संदर्भात आणि तिला सगळ्या विद्यार्थिनींसोबत घेऊन जावं आणि सगळ्यांचाच रिझल्ट 100% लागावं, सगळ्यांना 100% मार्क मिळावे. आणि नुसतं गुणात्मक नाही, गुणात्मक जिजामाता कन्या प्रशालेत झालेली अजिबात चालले गुण म्हणजे मार्कांसाठी अभ्यास करणं असं नाही चालणार. तर गुण म्हणजे त्याच्यामध्ये अभ्यासातले मार्क 50% येतात आणि 50% तुमची वर्तणूक कशी आहे त्याच्यावरती ते ठरलं जातं. नुसतेच 95% मार्क आहे आणि सारखं चिडचिड आणि डिसपिडीस दुसऱ्यांसाठी करत असेल, स्वतःला शहाणी समजत असेल, तर तशी विद्यार्थिनी तयार होणं जिजामाता कन्या प्रशालेची हे अपेक्षित नाही. आपल्याला आपण रोज आता आपण भेटणार आहोत. हा आठवडा आपण पाहूया कसं होत आहे ते. हा आठवडा आपण शासनाच्या नियमाधीन राहून, पहिल्यांदा तुम्हाला आम्ही सूचना दिली होती की तुम्ही 5 पर्यंत आपण शिक्षण घेऊया, पण नियमानुसार आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आता आपण सलग 2:30 पर्यंत थांबणार आहोत आणि 2:30ला घरी जाणार आहोत. कोणाची काही अडचण आहे ह्याच्यामध्ये? 2:30ला सुटल्यानंतर घरी जाण्यामध्ये काही अडचण आहे का? पालकांना तुम्ही 5ला यायला सांगितलंय का तुमच्यापैकी कोणी? नाही ना? तर सुरळीत व्यवस्थित सुव्यवस्थित झालं तर पुढच्या सोमवारपासून आपण कदाचित 11 ते 5 पूर्ण शाळा घेऊ आणि पूर्ण वेळ घेऊ, सोमवार ते शनिवार. चालेल?
एक दिवस तुम्हाला, एक दिवसाआड आता शाळा या आठवड्यात. आज तुम्ही आला तर उद्या तुम्ही येणार नाहीये, पुन्हा परवा तुम्ही येणार. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे दिवस 10वी साठी आहे. पण एक दिवस ऑनलाईन अभ्यास आहेच आहे. त्या दिवशी तुम्ही येणार नाहीये तेव्हा ऑनलाईन अभ्यास दिला जाणार आहे आणि तो तुम्ही करायचा आहे, बरोबर आहे. शिवाय आज तुम्हाला काही स्वाध्याय वगैरे दिले असतील, तुम्ही स्वतः मागं पडत आहात अशी जाणीव तुम्हाला आणि आम्हालाही झाली असेल, तर काही वेळेला जास्त अभ्यास दिला जाईल आणि तो अभ्यास तुम्ही त्या दिवसभरात करायचा आहे. न येण्याचा जो वार आहे त्या दिवशी तुम्ही तो करायचा आहे, बरोबर आहे ना. शिक्षकांना पण मी आवाहन करते की त्यांचा दिवस पूर्ण दुसऱ्या दिवशीचा पण अभ्यासात जाईल एवढं भर त्यांना द्यावं आणि त्यांच्याकडून तो अभ्यास करून घ्यावा. मी धन्यवाद देते सगळ्या म्हणजे मुख्यमंत्र्यांना, शिक्षण मंत्र्यांना, त्याचबरोबर अध्यक्षांना, संचालक, शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक ज्यांनी मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये नियम ठरवून दिले आणि त्या नियमानुसार शाळा चालू करायला परवानगी दिली, त्या सगळ्यांना आपण काय करूया, सगळ्यांचे आज काय करूया, आभार मानूया. आम्ही शिक्षक दररोज येत होतो, कोरोना असू नसू दररोजच आम्ही शाळेमध्ये उपस्थित असायचो. तर आज नव्याने तुम्ही आज उपस्थित आहात. आमच्या सगळ्या जिजामाता कन्या प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय परिवाराच्या वतीनं, आपल्या प्रशाला समितीच्या वतीनं, शिक्षक पालक संघाच्या वतीनं तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते आणि तुमच्या पुढील शिक्षणासाठी आणि पुढे घडण्यासाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. त्याचबरोबर पुन्हा एकदा मी पोळ आणि कंपली यांनी, आवडलं ना स्वागत गीत, आवडलं का? तुम्ही आल्यामुळं शाळा काय झाली आमची, पुलकित झाली, सुगंधित झाली, छान वाटायला लागले. आज पुन्हा एकदा मी माझ्याकडून आणि आमच्या सगळ्यांकडून खूप खूप स्वागत करते. धन्यवाद.